उद्याच्या निकालात भाजपच सगळ्यात मोठा पक्ष असेल, मंत्री बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। याआधी कधीही जिंकलो नाही, त्या जागाही भाजप जिंकेल, बावनकुळेंचा दावा। जालन्याच्या भोकरदन नगरपालिकेसाठी 9 वाजेपर्यंत केवळ 32 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला। थंडीमुळे सकाळी मतदानाला अल्प प्रतिसाद। 2 जागांसाठी एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। अकोल्याच्या बाळापूरमध्ये पहिल्या 2 तासात 9.45% मतदान। कडाक्याच्या थंडीमुळे मतदारांमध्ये निरुत्साह। जवळपास 43 मतदान केंद्रांवरती 25 जागांसाठी मतदान पार पडतंय। सोलापूर तालुक्यातील मंगळवेढ्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.61% मतदान। कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी मतदान केंद्र ओस, दुपारपर्यंत मतदानात वाढ होण्याचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणनंतर आता फुलंब्रीमध्ये मतदान केंद्राबाहेर जादू टोण्याचा प्रकार। एक काळी बाहुली, त्याला पिना टोचलेल्या लिंबू आणि इतर साहित्य आढळून आलं, त्यामुळे फुलंब्रीमध्ये चर्चा। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड। सकाळी मतदानाला सुरुवात झाली, त्याचवेळी नगरपरिषद शाळेच्या मतदान केंद्र 4 मधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड। काही काळ मतदारांचा खोळंबा झाला होता। अकोल्याच्या बाळापूरमधील प्रभाग क्रमांक 5च्या 1 नंबरवरच्या बूथवरील ईव्हीएम मशीन बंद। मशीनच्या सॉकेटमधील तांत्रिक बिघाड झाल्यानं मशीन बंद। निवडणूक अधिकाऱ्यांनी मशीन बदलली। फलटणमध्ये प्रभाग क्रमांक 13वरील मतदान केंद्रावर गोंधळ। ईव्हीएम मशीनचं बटन दाबत नसल्यामुळे मतदारांचा गोंधळ। फलटण नगर परिषदेचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंग नाईक निंबाळकर, प्रांत अधिकारी तहसीलदार बूथवर। यवतमाळच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये ईव्हीएममध्ये बिघाड। ध्रुव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरील खोली क्रमांक 5 मधील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, त्यामुळे काही काळ मतदारांचा खोळंबा। पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी नगर परिषदेसाठी मतदान। 16 प्रभागातील 32 नगरसेवक पदासाठी आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी मतदान। या ठिकाणी प्रभाग 4 मधील बूथ क्रमांक 3 मधील ईव्हीएम मशीन बंद। जय भवानी चौकातील जिल्हा परिषद शाळेतील ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं काही काळ खोळंबा। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावरती बोगस मतदाराला पकडण्यात आलंय। निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। भावाच्या जागेवर मतदानासाठी आलेल्या मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकारामुळे काही काळ मतदान थांबवण्यात आलं होतं। सिन्नर नगर परिषदेच्या 3 जागांसाठी आज मतदान पार पडतंय। यवतमाळ नगर परिषदेसाठी 248 मतदान केंद्रांवरती मतदान। 2,32,315 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। मतदान केंद्रावर निवडणूक विभागाकडून महिला सखी बूथ, महिला विश्वचषक जिंकल्यानंतरची थीम। मंगळवेढ्याच्या सावजी कुटुंबातील 30 महिलांचं रांगेत मतदान। मागच्या 4 पिढ्यांपासून मंगळवेढा नगरपालिकेत सावजी कुटुंबाचे नगरसेवक। या ठिकाणी सावजी कुटुंबातील जवळपास 350 मतदार। सोलापुरातील मंगळवेढ्यात मतदान केंद्रावर फुग्यांची आणि फुलांची आकर्षक सजावट। मतदारांना सुलभ मतदान करता यावं यासाठी सर्व सुविधा उपलब्ध। मतदारांसाठी सेल्फी पॉइंट देखील बनवला। पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक। विशेष म्हणजे प्रभाग 1 मधून एका जागेसाठी एकाच वर्गातील 3 मित्र वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात। तिघांची मैत्री राजकारणापलीकडची। चंद्रपूरमधील घुग्गुस नगर परिषदेसाठी मतदान। राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या घुग्गुस शहराला नगर परिषदेचा दर्जा दिल्यानंतर शहरात पहिल्यांदाच निवडणूक। 22 नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी 32,800 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी मतदान। शहरातील उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर सकाळीच मतदानासाठी मतदारांच्या भल्या मोठ्या रांगा। बारामती नगर परिषदेत 41 पैकी 8 जागा बिनविरोध करण्यात अजित पवारांना यश। उर्वरित 33 जागांसाठी नगराध्यक्ष पदासाठी मतदान। पक्षफुटीनंतर पहिलीच निवडणूक। दोन्ही राष्ट्रवादींची प्रतिष्ठा पणाला। पुण्यातल्या तळेगाव नगर परिषदेत 6 जागांसाठी मतदान। तळेगावसह लोणावळ्यातील 2 जागांसाठीही मतदान। मावळचे आमदार सुनील शेळकेंचे बंधू सुदाम शेळके निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं तळेगाव नगर परिषद चर्चेत। वाशिम नगर परिषदेसाठी सुधारित कार्यक्रमानुसार मतदान सुरू। या ठिकाणी
चौरंगी लढत भाजप, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि MIM यांच्यात प्रामुख्याने लढत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. हिंगोलीच्या वसमत नगरपालिकेसाठी 72 मतदान केंद्रांवर मतदान. 56,000 मतदार मतदानाचा अधिकार बजावणार. या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी 7 तर नगरसेवक पदासाठी 125 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. भंडाऱ्यामध्ये 2 प्रभागांच्या 8 उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया सुरू. कडकडत्या थंडीतही मतदार मतदान केंद्रांवरती हजर. प्रभाग क्रमांक 12 मध्ये 5 तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये 3 उमेदवार रिंगणात. गोंदिया नगर परिषदेच्या 3 तर तिरोडा नगर परिषदेच्या 1 प्रभागासाठी मतदान सुरू. 18,089 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. थंडीमुळे मतदान संथ गतीनं. बीडमध्ये 10 जागांसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. बीड, परळी, अंबाजोगाई, धारूर इथे आज मतदार मतदानाचा हक्क बजावणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुरमली नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. नगराध्यक्ष पदासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडून सुहास शिरसाट तर महाविकास आघाडीच्या वतीनं राजेंद्र ठोंबरे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, ओझर आणि चांदवड नगर परिषदेच्या 6 जागांसाठी मतदान. सिन्नरमधील 3, ओझरमधील 2 आणि चांदवड इथे 1 जागेसाठी मतदान. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलंय. नांदेडच्या भास्कर भिलवंडे यांची राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग 10 मध्ये मतदान. 2 नगरसेवक पदासाठी मतदान. प्रभागात महायुती विरुद्ध उबाठा अशी थेट लढत. तर सकाळपासून मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान. यावेळी शहरातील डॉक्टर CM मेहता कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ. मशीनचं बटन दाबलं जात नसल्यानं गोंधळ. प्रशासनानं खात्री केल्यानंतर पुन्हा मतदान सुरळीत. सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेच्या 2 प्रभागांसाठी आज मतदान प्रक्रिया. थंडीमुळे सकाळच्या टप्प्यात मतदारांचा ओघ कमी. दुपारून मतदारांची गर्दी वाढेल अशी शक्यता. धाराशिवच्या उमरगा येथील प्रत्येकी 3 नगरसेवक पदांच्या जागांसाठी मतदान. धाराशिवमध्ये निवडणुकीसाठी भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांची प्रतिष्ठा पणाला. जालन्यातील भोकरदन नगरपालिकेमध्ये 2 जागांसाठी मतदान. 2 प्रभागातून जवळपास 3,321 मतदार. भोकरदन नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती. उर्वरित सगळे पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात. अमेरिकेचा सिरियातील आयसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ला. 12हून अधिक ठिकाणांवरती हल्ला केला. अमेरिकन सैनिकांच्या हत्येचा बदला घेत हल्ला केला. चीनमध्ये एका नागरिकाचा सलग 2 वर्ष हॉटेलमध्ये मुक्काम. नागरिकांना रूम सोडल्यानंतर त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याचं समोर. शौचालयाचीही दुरावस्था. कचऱ्याची भयानक दृश्य पाहून हॉटेल स्टाफही हैराण. सदर नागरिकाला ऑनलाईन गेमिंगची व्यसन लागलेलं होतं. गुजरातच्या अमरेलीमध्ये सिंहाचा कुत्र्यांसोबतचा व्हिडिओ व्हायरल. रात्रीच्या वेळी अमरेलीमध्ये फिरत असताना या सिंहांनी कुत्र्यांच्या पिल्लांची शिकार न करता ते कुत्र्यांच्या पिल्लांसोबत खेळताना दिसले. एका महाकाय अजगराची तरुणांनी मिरवणूक काढली. उत्तर प्रदेशातील हापूरमधला धक्कादायक प्रकार. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. सौदी अरेबियातील हेल अल घाट आणि ट्रोजानाच्या वाळवंटात बर्फवृष्टी. नागरिकांना तापत्या वाळूमध्ये राहण्याची सवय असताना अचानक झालेल्या बर्फवृष्टीनं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. अनेक ठिकाणी रस्ते बर्फानं झाकले गेल्याची दृश्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.